बदलापूरच्या नामांकित शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली आहे। तपासात गांभीर्य न दाखवल्याचं म्हणत फक्त हेच नाही तर पोलीस स्टेशनात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाचा सखोल तपास करणं अपेक्षित आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। त्याचसोबत कोर्टाने शाळेतल्या सुरक्षेबद्दल कुठल्या उपाययोजना करता येतील यावर अहवाल सादर करावा असे निर्देश आता राज्य सरकारला दिले। तर मुंबई हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं आपण जाणून घेऊया। हायकोर्टाने म्हटलंय बदलापूर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही। प्रत्येक तपासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आरोपपत्र घाईघाईने दाखल करण्याची चूक करू नका। घटनेची सखोल चौकशी करा, आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब आहे असंही कोर्टाने म्हटलं। राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल सादर करावा। समितीत निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, डॉक्टर शालिनी पणसळकर जोशी, निवृत्त IPS अधिकारी डॉक्टर मीरा बोरवणकर यांच्या नावांचा विचार करावा। बेटा पढाओ बेटी बचाओ अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। जी सिनियर PI होती तिथं बदलापूरमध्ये, तिला तिथून काढून घेतलं, कारवाई नाही केली आणि तिला मुंबईमध्ये चांगल्या पोलीस स्टेशनमध्ये तिची शिफ्टिंग केली। म्हणजे याच्यामध्ये मी मगापासून सांगतो की पोलीस महासंचालक जी आहे रश्मी शुक्ला, हिचं किती मोठं कंट्रोल आहे। एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की संचालक मंडळ त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व होतं आणि त्यांना वाचवण्यासाठी राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक या दोघांचा कसा त्याच्यामध्ये योगदान आहे हे आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून आम्ही जी मागणी केलेली आहे मगाशी की यांना दोघांनाही तिथून हटवलं पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।